मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा आरोग्य सातारा अंतर्गत जी कंत्राटी भरती होणार आहे त्यामध्ये ऑप्टोमेट्रिस्ट पदासाठीची माहिती आपण या बघणार आहोत। ऑप्टोमेट्रिस्ट पदासाठी किती वॅकन्सी आहे, काय पेमेंट असणार आहे आणि क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर चला मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आहे, कंत्राटी पदभरती आहे ही। तर यामध्ये तुम्ही बघू शकता अनेक पदांची भरती आहे, जसे पदाचे नाव, वय, शैक्षणिक अर्हता, रिक्त पदे, रिक्त संस्था, संवर्ग आणि एकत्रित मानधन किती असणार आहे ते बघूयात। यामध्ये 3 नंबरचा जो कॉलम आहे त्यामध्ये बघू शकता ऑप्टोमेट्रिस्ट हे पद आहे। खुला प्रवर्गासाठी ही वॅकन्सी आहे, जनरल मध्ये आहे। और वय जे आहे खुला प्रवर्गासाठी हे असणार आहे 38 वर्ष वय, व राखीव जर असेल तर त्यासाठी असणार आहे 43 वर्ष वय। ठीक आहे। आणि जर NHM मध्ये कार्यरत कर्मचारी अगर असाल तर त्यामध्ये 5 वर्षाची शिथिल मिळणार आहे। क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हता जी आहे BSc इन ऑप्टोमेट्री असायला हवं, डिग्री कोर्स असायला हवा, डिप्लोमावर ही वॅकन्सी नाही आहे, त्यासाठी डिग्री कंप्लीट झालेलं असायला हवं। टोटल रिक्त पदे बघितलं तर एक पद आहे। आणि रिक्त संस्था ही जी वॅकन्सी आहे पदस्थापना जी होणार आहे जिल्हा रुग्णालय सातारा येथेही होणार आहे। संवर्ग खुला प्रवर्गासाठी आहे, 1 जागा आहे आणि एकत्रित मानधन जे असणार आहे ते 20,000 असणार आहे। तर काही अटी आणि शर्ती आहेत या पदासाठी, जसे उपयुक्त पद ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती ही 12 महिन्याकरिता असेल। ही कंत्राटी स्वरूपाची पद आहे आणि 12 महिन्यासाठी असेल, त्यानंतर प्रत्येक वर्षाला हे पद रिन्यू होत असते। तर जाहिरातील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पद आहेत। सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही, तसेच पदासाठी शासनाने सेवा नियम लागू नाहीत। तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही। अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा, तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा। उपयुक्त कंत्राटी पदाकरिता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल। तसेच जाहिरातीतील रिक्त पदाच्या संख्येत व नियुक्ती ठिकाणात बदल होऊ शकतो, याबाबतचे सर्व अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी राखून ठेवलेले आहेत। ऐनवेळी मार्गदर्शन सूचनानुसार पदसंख्येत बदल झाल्यास त्याबाबत उमेदवारांना आक्षेप घेता येणार नाही। तर अशा प्रकारच्या मित्रांनो यामध्ये अटी आणि शर्ती आहेत। एकूण 1 पद आहे। तुम्ही यासाठी जी जिल्हा परिषद सातारा यांची वेबसाईट आहे तिथून फॉर्म डाउनलोड करूनही फॉर्म भरू शकता। ही जाहिरात दिनांक 17/4/2026 ला आलेली आहे।